संकेत आहे। हो क्या बात आहे, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये टॅप चेंडूला कट केलाय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी पूर्ण झालाय, मात्र या ठिकाणी धावा आल्या त्या चेंडूवरती, 2 धावा आल्यात, 6 धावा धावफलकावरती। भारत मोते साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। पहिला षटक क्रमांक चालू आहे पॉवर प्लेचा, 2 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती। स्ट्राईकला आपण पाहिलं तर सूरज आणि त्याच्या साथीला आहे जयेश घाग, चोरडा गावला बिलॉंग करणारा। पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये अप्पर कट मारण्याचा प्रयत्न राहिलाय, चेंडू मात्र 1 बाउंस 2 बॉल, चेंडू सीमा पार येतोय, चौकार। धन्यवाद डीजे। चौकार आलाय, धावफलक पाहिलं धावफलकावरती, 10 धावा धावफलकावरती। संकेत पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, राईट मोर द विकेट। पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, सूरजचा फटका पासला, चेंडू हवेमध्ये, अफलातून झेल पकडण्याचा प्रयत्न, संघ मालकाच्या नावासाठी आपल्यावरती दाखवलेला विश्वास सार्थक ठरवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू या मैदानावरती MPL च्या माध्यमातून करता वेळी पाहायला मिळत आहे। झेल मात्र सुटलाय, धावसंख्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। सूरज या ठिकाणी आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे, ज्या तळेकर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मात्र आज ईगल 11 तळेकर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय। धावा पहिल्या धावफलकावरती 12 धावा आहेत। ओहो, या ठिकाणी स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय, 22च्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय। प्रत्येक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच या 2 फलंच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। जयेश घाग चांगली एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, मात्र तेवढ्या ताकदीची गोलंदाजी नक्कीच पाहिले आपण संकेत सुतारच्या माध्यमातून। थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाळं अंतरलेलं, जाळ्यामध्ये जयेश घागला बराबर पकडलं गेलं आणि डीजेला संधी मिळाली। डीजे धन्यवाद डीजे। या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिला, खऱ्या अर्थाने जे गोल्डन डकचा शिकार ठरलाय संकेत सुतारने, मात्र शेवटच्या चेंडूवरती जे जाळं अंतरलं ना जयेश घागसाठी थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चांगलं झेल त्या ठिकाणी पकडलं गेलं, महत्वाचा गडी गारज झालाय। मात्र मैदानामध्ये वेदांसर दाखल झालाय सरसेनापती ईगल 11 एस दे संघाचा 49 जर्सी क्रमांक उमेश घाणेकर। आज खऱ्या अर्थाने घणाघाती फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु तेवढा शांत समय खेळ करणारा हा खेळाडू आहे तो म्हणजेच उमेश घाणेकर। मात्र तेवढा ताकदीचा संघ जर पाहिला ना, क्षेत्ररक्षण करणारा इष्टीच्या पाठीमागे लेजंड क्रिकेटर नितेश नरहरी इठ्या या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू। गोलंदाजी ट्रॅकवर कोण आलाय, खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर गीता 11 बोर्ली संघाचा सरसेनापती कर्णधार शिवतेज सदानंद पाटील, आणि खऱ्या अर्थाने शिवतेजचा खेळ पाहण्यासाठी त्याचे पिताश्री देखील या ठिकाणी दाखल झालेत। खऱ्या अर्थाने या MPL सीझन 3च्या माध्यमातून लगातार 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याच्या नावावरती लगातार 2 सायकली ज्याने या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नावावर केला, असा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय, जे खऱ्या अर्थाने सुरजसाठी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिली ना, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आहे, डीप मिड ऑन लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण तयार केलेलं आहे। तर ऑफ क्षेत्रामध्ये शॉर्ट गल्लीमध्ये शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय। चांगल्या दर्जाचा चेंडू राहिला या ठिकाणी, मात्र या चेंडूवरती पाहिलं ना आपण मी विनंती करतोय प्लीज आपण जर चिठ्ठी लिहून दिलीत ना तर बरं होईल, चिठ्ठी लिहून दिली तर बरं होईल, कारण नाव एखादं जर चुकून प्रच प झालं ना
जाऊया मैदानाकडे. समोर आता मात्र वेदांत सर बिग बॅटल. दोन कर्णधार आमने सामने आलेत. एका बाजूला ईगल 11 एसडेचा तर एका बाजूला भरत साहेब मोतींचा म्हणजेच खऱ्या हाताने गीता 11 बोर्ली संघाचा कर्णधार. कोण कोणावरती हावी होणार हा मात्र द्वंद्व या दोन कर्णधारामध्ये पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गुडला स्फोटला टाकला चेंडू त्याच्यावरती चढवलाय हल्ला. चेंडू सीमा रेषा पार येतोय. MPL चा षटकार. धन्यवाद डीजे. प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता नाचायला डुळायला लागलाय. कारण शेवटच्या अंतिम क्षणामध्ये सामना पोहोचलाय. उमेश घाणेकरने खऱ्या अर्थाने हल्ला चढवला गेला शिवतेशवरती. या ठिकाणी भरत मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. त्याचप्रमाणे हॅट्रिकसाठी 2500 रुपये. तसेच सन्माननीय प्रशांतदादा मिसाळ यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाज शिवतेज. आकोट्यापदा चेंडू स्क्वेअर कटचा फटका थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शंकू आहे त्या ठिकाणी. अफलातून प्रयत्न शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. गोलंदाजी चांगली होते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची हा क्रिकेटचा चित्त थरार सामना या नवीन शेरच्या क्रीडा नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव आहे. शरीरापासून थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. सपळून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र चेंडू पडला ना तेव्हा टप्प्या चेंडूने उसळी घेतली आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 22 धावा धावपळकावरती. एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. जो तिसऱ्या क्रमांकासाठी खऱ्या अर्थाने दाखल झालेला उमेश घाणेकरच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. मात्र संघाला सावरायचा आहे. संघाची धावसंख्या देखील चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये न्यायची आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाजी कशा पद्धतीच्या होणार. शिवतेजचा हा चेंडू हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मनसुबे उद्ध्वस्त केले उमेश घाणेकरचे. खऱ्या अर्थाने वेदांत सर ही बिग बॅटल दोघांमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि हा सामना दोघांमध्ये चांगल्या धाटणीचे हे दोन्ही खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहिले ना तर खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू आहेत आणि दोन्ही खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहेत. क्या बात आहे. पहिला चेंडू षटकार आला मात्र कमबॅक केलंय ते म्हणजे शिवतेज पाटीलनं. क्रिकेटचा खेळच ही क्रिकेटची खेळाची केमियाच भारी आहे. कारण कधी सुख आणि कधी दुःख देणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. षटकार आला खऱ्या अर्थाने ईगल 11 इजदे संघाच्या डगआउटमध्ये वातावरण पाहिलं. एक उत्साहाचं वातावरण पाहिलं. तेवढंच आपण जर पाहिलं षटकार आल्यानंतर गीता 11 बोर्ली संघाचा डगआउट थोडा शांत राहिला. मात्र चेंडू जसे डॉट आले ना तसे सामन्याची ही चुरस वेगळीच पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आपण धावाळकडे पाहिल्या 22 धावा. पहिल्या षटकामध्ये संकेत सूत्राने 13 धावा खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच शिवतेजच्या माध्यमातून पाहायला मिळाला ज्यांनी 8 धावा खर्च केला. टोटल स्कोअर पाहिला ईगल 11 एसडी संघाची 1 बाद 22 धावा. सरासरी पाहिली प्रति षटकाच्या 11च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय अनुज हा गोलंदाज झालाय. ही रणनीती खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रापासून वेदांत सर पाहिली ना ठरलेली आहे. पहिली गोलंदाजी कोणी टाकायची संकेतने. दुसरा षटक कोणी हाताळायचं तर खऱ्या अर्थाने शिवतेजने. तिसरं षटक कोणी टाकायचं तर खऱ्या अर्थाने अनुजने. आणि ते समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरज ऑन द स्ट्राईकला आपण फलंदाजाला पाहतोय. सूरजसाठी क्षेत्राची विहेरोचना जर पाहिली ऑफ क्षेत्रामध्ये कव्हर क्षेत्र डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच पद्धतीने पाहिलं बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय. अनुजसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झालाय. प्रत्येक विकेटसाठी सन्मान्य प्रशांत मिसाळ यांच्या माध्यमातून 1000चा कॅश प्राइज आलाय. डान्सिंगचा डाऊन मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर केला मात्र काही फरक पडला नाही गोलंदाजाला. कारण अनुजने या ठिकाणी एक रणनीती ऐकले की खऱ्या अर्थाने मला विकेटची गरज नाही तर या ठिकाणी मला डॉट चेंडू जेवढे निघतील ना तेवढे माझ्या संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. सन्माननीय सरपंच ऋतिक नागोडकर साहेब यांचं आगमन झालं. त्याचप्रमाणे उपसरपंच प्रफुल्ल पालवणकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या ठिकाणी मान्यवरांचा
स्वागत केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर किरण. अजून वेळ आहे सामना जिंकून देण्याचा, कारण पूर्वार्ध चालू आहे, उत्तरार्धाला अजून सुरुवात व्हायची आहे. मात्र खऱ्या अर्थाने सूरजने या ठिकाणी आज मात्र कमालीची फटकेबाजी केली. षटकार आलाय. टोटल स्कोर पाहिला धरणी गुरुजी या ठिकाणी समोर 28 आहेत. एक चांगले खऱ्या अर्थाने गुंडलेखाच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये समालोचकाचा पाठीचा गाणा. 5 दिवस या ठिकाणी चांगल्या त्यांच्या माध्यमातून चांगलं स्कोररची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अनुज गोलंदाजी ट्रॅकवर ओर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार येतोय षटकार. धन्यवाद डीजे. 285 285 क्रमांकाचा षटकार आलाय. धावसंख्या धावपळकावरती राहिले 34. आणि वेदांत सर आपण जर पाहिलं ना, या कव्हर क्षेत्रामध्ये षटकार जात नव्हता, मात्र आता षटकार आलाय. सपळ होऊन मारण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात है. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये वन बाउंस चेंडू सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद डीजे. अनुज वरती खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, पहिला चेंडू डॉट आला, मात्र षटकार चौकार अनुज वरती या ठिकाणी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं सूरजच्या माध्यमातून, आज सूरज मात्र या ठिकाणी आवाज पाहिलं सूर्यदेव आपल्याकडनं रजा घेतोय, मात्र हा सूरज आज मात्र आपली आक्रमकता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. अनुज पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर कमबॅक होणार का, आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहिला या ठिकाणी. ज्याप्रमाणे IPL मध्ये सूर्यकुमार यादव जसे फटके मारतो ना 360 डिग्री मध्ये, मैदानाच्या चारे बाजूला फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीजे. धन्यवाद डीजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं, उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आणि खऱ्या अर्थाने प्रशांत दादा हे मावळे या ठिकाणी हा IPLचा चित्ता थरार सामना पाहत आहेत. हो सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. कावकोणा क्षेत्रामध्ये जमिनीला गुदगुद्या करत गेलेला चेंडू. काय रनिंग बिटवीन द विकेट सूरजने या ठिकाणी केलते. खऱ्या अर्थाने सलामीला आलाय. आज मात्र उमेशने दाखवला विश्वास. चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. टोटल स्कोर पाहिला या षटकामध्ये अनुजचा जर विचार केला ना, पहिला चेंडू डॉट आला, नंतर मात्र 24 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपळकावरती जर पाहिल्या 46 धावा धावपळकावरती. जसं खऱ्या अर्थाने अनुजवरती हल्ला चढवला ना, तसं या ठिकाणी रणनीती पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी जर काय झालंय की ही रणनीती कशा पद्धती असणार आहे, डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाज कोणता असणार आहे, कारण ज्या धावा आल्यात ना त्या धावा रोखायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने 37 धावसंख्येवरती खेळ करतोय सूरज शेडगे. आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या खेळीमध्ये पाहिले 3 उत्तुंग षटकार आहेत आणि 3 चौकार देखील राहिलेत. 46 धावा आहेत. एक फलंदाज बाद झाला. एक चांगली पार्टनरशिप. आणि खऱ्या अर्थाने ही कोंडी आता फोडावी लागणार आहे. हुकमाचा एक ट्रम्प कार्ड या ठिकाणी श्रीगाव गावला बिलॉंग करणारा किरण मोरेला पाचारण केलाय. लेफ्ट हँड वर विकेट मारण्याचा प्रयत्न, बॅकपुढा सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. मात्र चेंडूला पण अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. जो
डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. राज पाटीलने चेंडूला उडवलं, खऱ्या अर्थाने चांगला थ्रो राहिलाय. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा, 2 धावा होत्या तिथे तिसरे धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी काय क्षेत्ररक्षणामध्ये करणं गरजेचं आहे. जिथे 2 धावा नाही ना तिथे एकच धाव कशी आपल्याकडनं खर्च होणार ना हे करणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी 3 धावा धावून पळून पूर्ण केल्या या फलंदाजाने. सूरज थांबायचं नाव घेत नाही. सूरजला जेवढं पळता येईल ना तेवढं पळण्याचं, तेवढा धावा करण्याचा प्रयत्न करतोय. ओ हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडूला पाठवले, पुन्हा एकदा कुंडलिका नदीला तीरावर वसवलंय त्या चेंडूला, सीमा पार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. संघाची टोटल स्कोअर पाहिलं 55 आणि वैयक्तिक स्कोअर पाहिलं ना तर सूरज 43 धावांवरती खेळ करतोय. सूरज खऱ्या अर्थाने सूर्यदेव रजा घेतोय. मात्र हा सूरज थांबत नाही. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. किरण मोरे कमबॅक करणार का आपल्या संघासाठी? डेथवर स्पेशालिस्ट आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि चेंडू मात्र आपण पाहिला ऑफस्टम्पच्या बाहेर निघालाय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव पळकावटी लगावली जाते. स्कोर पाहिला अब तक 56 धावा पळकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगला हा फायटिंग स्कोर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आज मात्र ही चुरस पाहायला मिळणार आहे. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पोलटॉसपद चेंडू, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे खंडाळ्याचा घाट आणि सूरजचा या ठिकाणी चाललाय फलंदाजीचा थाट. 49 धावसंख्येवरती खेळी करतोय. 14 चेंडूला सामोरं गेले आतापर्यंत. किरण मोरे या ठिकाणी कमबॅक करणार का? किरणकडे क्षमता आहे परंतु आज सूरज मात्र आक्रमक रूप धारण केलंय या खेळाडूने. सूरज आणि त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय किरण मोरेवरती. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज. स्वीपचा फटका आडव्या बॅटने मारायचा होता. या ठिकाणी मात्र थोडंसं गती परिवर्तन राहिलंय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र थोडी का होईना स्थिरावले. टोटल स्कोर पाहिला धावपळकावरती 62-62. आता मात्र या ठिकाणी आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर होणार का? अवांतर चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. अतिरिक्त धाव आणि त्याच्यात आणखीन एक पैच्या स्वरूपात एकूण 2 धावा मात्र मिळणार. धावसंख्या धावपळकावरती राहिल्यात 64 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. उमेश घाणेकर आलाय. उमेश घाणेकरच्या वाटेला जर पाहिलं अजूनही 2 चेंडू आहेत. मोठा फटका मारायचा होता. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र या ठिकाणी काय घडलंय? नशीब मात्र खऱ्या अर्थाने आज घेऊन मैदानामध्ये उतरलाय सूरज शेडगे. आज स्वप्नांची जी साखर झोपेमध्ये सकाळी स्वप्न पाहिला होता तो स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय. परंतु किरणने देखील स्वप्न पाहिलाय की मला देखील अंतिम सामन्यामध्ये चांगला खेळ करायचा आहे. हो या ठिकाणी चांगला चेंडू राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल या चेंडूला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संख्यो चेंडूला घेऊन धावण्याचा प्रयत्न ऐश्वर्या पूर्ण केलोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना फलंदाज मात्र उमेश घाणेकर पास झालाय. चांगल्या दर्जाचा आपण या ठिकाणी खेळ पाहिला. अप्रतिम दर्जाचा खेळ राहिलाय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ज्या प्रथमतः नाणेफेक जिंकली गीता 11 ज्या बोर्ली संघाने त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. हा निर्णय योग्य असणार आहे का?
कारण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 66. स्पर्धेचा खऱ्या अर्थाने नियम आहे धावा कंपल्सरी चेसिंग करणं. म्हणजे 67 धाव्यांची गरज असणार आहे. आपण या पूर्वार्ध ऐकलात एमपीएन सीझन 3 खऱ्या अर्थाने मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलीत. 2 दिवसामध्ये आपण दाखवलेला आमच्यावरती प्रेम आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं. मी प्रदीप भोईर आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. तत्पूर्वी सूरज शेडगेनं 49 धावा केल्यात वैयक्तिक और कुछ 49-50 से भी बढ़कर होते. कारण फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जी गरज होती ती गरज सूरज शेडगेनं पूर्ण केली. एकदा सूरज शेडगेच्या फलंदाजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि आपण पुन्हा एकदा फायनलच्या दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी जिंकण्यासाठी जवळजवळ 66 धावा धावफलकावर लावत 67 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच इथे निश्चित रूपानं गीता 11 बोरली संघासमोर. तत्पूर्वी मित्रांनो मुरुड प्रीमियर लीगचं 4थं पर्व जे आहे ते पर्व खेळलं जाईल. या ठिकाणी मुरुड प्रीमियर लीगचं 4थं पर्व जे आहे ते मांडल्यामध्ये होईल असं सांगितलं गेलंय. तारीख लवकरच निश्चित केली जाईल असं देखील सांगितलं गेलेलं आहे. आणि बघा एक मिनिट, आता काल काय झालं होतं, सरपंच ऋतिक नागोटकर आणि सरपंच हर्षद माडिक यांनी मुरुड प्रीमियर लीगसाठी 1-1 लाख रुपये डिक्लेअर केले होते. जंबूभाईंनी सांगितलं होतं मांडला गावामध्ये स्पर्धा होणार. आज प्रफुल्लजी पालवणकर आले, त्यांनी सांगितलं मी 3 ट्रॉफ्या देणार. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रणय शेळकेंनी सांगितलं मी मोटरसायकल देणार. आणि आता सन्मान्य प्रशांतदादा मिसाळ काय सांगतात, ही स्पर्धा जी आहे ती नाईट होणार आहे. म्हणजे निश्चित रूपानं त्यांच्या अंडरमध्ये पूर्ण आयोजन होणार आहे मुरुड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाचं. म्हणजे मुरुड प्रीमियर लीगचं 4थं पर्व अप्रतिम होणार यात शंका नाही आहे. म्हणजे तिसरं जर बेहतर असेल तर बेहतरीन होणार. आणि यूट्यूब लाईव्ह अंतिम अंबाजी आपलंच असणार आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला अंतिम अंबाजीचं यूट्यूब चॅनल कोणतं हे लक्षात घ्यायचं आहे, नोटिफिकेशन पाहिजे, त्यांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा. बरोबर आहे ना. आणि शेवटच्या 2 दिवस ड्रोन कॅमेरा अंतिम अंबाजी ड्रोन नाही स्टम्प कॅमेरा देखील आणतील तोपर्यंत, कारण भरपूर वाढणार आहे. भरतजी मोती यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये, प्रशांतदादा मिसाळ यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500, षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश आलाय, स्ट्राईक एंडवर राज पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर आवेज गोरमे. या ठिकाणी स्ट्राईक एंडवर नाही शिवतेज आलाय. बघा धरणे गुरुजींना कन्फ्यूज केलंय, कारण इथं 67 धावांची गरज आहे, त्याच्यामुळं कॅप्टन स्वतः आलाय. राज पाटील ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सिद्धेश सज्ज. राज पाटील साठी पहिला चेंडू इनसाइड आउट, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. या 5 दिवसांमध्ये आतापर्यंत काय घडलंय, कोणाला वाटलं देखील नव्हतं की ईगल 11 यसदे संघ इथपर्यंत असेल. पण यस जमीर भाईंचा म्हणजे जंबो दादांचा प्रेडिक्शन होता. आणि उमेश घाणेकरवर यसदे गावातील प्रत्येक खेळाडूचा आणि या विभागातील प्रत्येकाचा विश्वास होता. आणि त्यामुळं निश्चित रूपानं या ठिकाणी मोठमोठे नावं माघारी साडून उमेश घाणेकर स्वतः पुढे आला आणि त्याने मात्र आपल्या संघाला इथपर्यंत आणून ठेवलंय. आता देखील झालेला स्कोर पाहता यसदे संघ या ठिकाणी फेवरेट मानला जातोय विजयासाठी. पण गीता 11 बोरली संघाकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे, कारण त्यांचा कर्णधार कसा आहे, त्यांचा कर्णधार जिद्दी आहे. त्यांच्या कर्णधारानं स्वतःला सावरलंय, सांभाळलंय, त्यांच्या कर्णधारानं स्वतःला तयार केलंय. कारण निश्चित रूपानं आताची जी IPL सुरू आहे त्या IPL मध्ये किंग्स 11 पंजाबच्या स्क्वॉड मधून किंवा ज्या त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेस होतात त्या मॅचेस मध्ये देखील शिवतेज पाटील खेळलेला आहे. राज पाटील ऑन स्ट्राईक, पुढचा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. मित्रांनो यसदे संघ सेलिब्रेशन पिचवर नको प्लीज.
प्लीज पिचवर नको उमेश घाणेकर, एवढं फक्त काय सेलिब्रेशन करा, यस तुमचा हक्क बनतो तो, पण पिचवर नको, पिचच्या बाजूला जाऊन करा. नवीन फलंदाज किरण मोरेला आणलाय. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो म्हणजेच सिद्धेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना करेल किरण मोरे. यावेळी हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील. संकेश ढोले काय म्हणतायत? संकेश ढोले तेच म्हणतायत, कुछ तो मजबूरियां रही होगी, यूं कोई बेवफा नहीं होता. तुम्हें वफा याद नहीं, हमें जफा याद नहीं, जिंदगी और मौत के दो ही तो तराने. संकेश ढोले, एक तुम्हें याद नहीं, एक हमें याद नहीं. या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा थँक्यू डीजे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका झेलखाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चौकार आलाय. पहिल्या 4 धावा गीता 11 बोरली संघासाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. शिवतेज पाटील झाला, चेंडू ओके आहे. चला पंच, सामना ओके आहे. यस. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेश. सामना करेल किरण मोरे. आज शिरगाव गावाचं नाव मोठं करायचं असेल तर किरण मोरेला असे फटके मारावे लागतील, अशा प्रकारची खेळी करावी लागेल. पण मध्ये आडवा आला कोण? उमेश घाणेकर आलाय आणि काय झेल टिपलाय, केवढी रनिंग केली. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला संकू, लवकर फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज आर्यन आलाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. हेच लेफ्ट हँडेड फलंदाजांचा फायदा होतो ना, त्यासाठी पाठवलं गेलंय. आर्यन पावसे आलाय जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 62 धावांची गरज. 3 षटकं जम्बोभाई 60 धावा चेस होतात का? नक्की होतात. त्याच्यासाठी काय करायला लागतं? त्यासाठी एकाला उभं राहायला लागतं. पण 3 षटकं 60 धावा 10 पैकी 8 वेळा चेस होतात. 2 वेळा 8 वेळा चेस होतात, 2 वेळा चेस होतात, 8 वेळा होत नाहीत. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे निश्चित रूपाने शिवतेज पाटीलला ही गोष्ट जाणीव करून घेणं गरजेचं आहे की आता काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल. अशा प्रकारे चेंडू मिस करून चालणार नाही आहेत. काल जे केलं होतं आपण पाहिलं सनरायझर्स हैदराबादनं, ते इथं आता आपल्याला करावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी. 1 चेंडू बाकी आहे ना धरणे गुरुजी? ओव्हर झाली ना? 5 चेंडू झालेत. 1 मिनिट पंच. ओव्हर झालेली आहे. 5 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर झालेली आहे. चौकाराचा बॉल डेट गेलाय का? डेथ बॉल आहे, चौकार गेला. मग धावा 1च धाव येईल धरणे गुरुजी, 1च धाव येईल वाईटची. मग 1 चेंडू बाकी आहे.
एक चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक अवघी एक धाव देऊन जात आहे, ते म्हणजेच गोलंदाज सिद्धेशची. इथून मात्र आता गीता 11 बोरली संघाचं टेन्शन, ताप, मनस्ताप सगळं काही वाढवणारी आता सुरुवात होईल. कारण आणि शेवटचा चेंडू पडेपर्यंत जल्लोष कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. विनंती आहे कमिटीची, ही जल्लोष करा, हक्क आहे तुमचा, आवर्जून करा. फक्त थोडंसं सामना पूर्ण होऊ द्या, नंतर करा. कारण आतापर्यंत जंबूदादा मी म्हटलं होतं की क्रिकेटचे सामने भरवणं म्हणजे मुलीचं लग्न करण्यासारखं आहे. कायम खांद्यावर टॉवेल टाकून आपल्याला इकडं तिकडं धावायला लागतं आणि मग 4 शब्द ऐकायला सुद्धा लागतात आणि 4 शब्द ऐकवायला सुद्धा लागतात. आणि त्याच्यामुळं कायम हात जोडून विनंती करणं गरजेचं आहे. आणि ती विनंती आतापर्यंत जंबोदादांनी केलेली आहे. निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा एकदा गोलंदाज कॅप्टन उमेश घाणेकर आलाय. फलंदाज मात्र शिवतेज पाटील आलाय. पहिला चेंडू घेऊन उमेश घाणेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलं षटक अवघी एक धाव देऊन गेलं. दरणे गुरुजी सांगतायत 18 चेंडू आणि 66 धावांची गरज, म्हणजे प्रति षटक 22 धावांची गरज. समोर शिवतेज पाटील. पहिली 2 षटकं सगळं समान होतं बोरलीचं आणि नक्कीच जर पाहिलं तर आपण यजद्याचं. पण ती 1 ओव्हर आली आणि त्या 1 ओव्हरमध्ये मोमेंटम बदलून गेलं. मग ज्या प्रकारची फलंदाजी त्या एका ओव्हरमध्ये आपण सूरजनं केलेली पाहिली, त्या फलंदाजीनं खऱ्या अर्थानं सामन्याला वेगळी कलाटणी दिली. कारण मिसफिल्ड जर झाली तर त्याच्यानंतर काय परिणाम होऊ शकतो या गोष्टीचं पुन्हा एकदा उदाहरण मिळालं. 49 धावांची खेळी सूरज शेडगेच्या माध्यमातून झाली होती. उमेश घाणेकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी उमेश घाणेकरच्या माध्यमातून होणार. पुढचा चेंडू, पहिला चेंडू चांगला फटका आलाय, गॅपमध्ये फटका आहे. 1-2 तिसरा फलंदाज, दुसरी धाव या ठिकाणी धावून पूर्ण केले आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर निश्चित रूपानं 3 धावा आहेत. नक्कीच मयूरजी गुंड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धनेशजी तांबडकर यांचा हा ईगल 11 यजदे संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर भारतजी मोती आणि अभिजी मोती यांचा हा गीता 11 बोरली संघ. दोनही संघ फायनलमध्ये आपली लढत करतायत. कारण यावेळी मोठा फटका शिवतेज पाटीलच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. बघा ना, निखिल धारवे PNP चषकला काय झालं होतं. पहिल्या सामन्यामध्ये निखिल धारवे आणि शिरुविक समोर आला. त्याच्यामध्ये निखिल धारवेनं शिरुविकला हरवला आणि त्याच्यानंतर फायनलला देखील निखिल धारवे आणि शिरुविकच समोर आला. त्याच्यामध्ये शिरुविकनं निखिलला हरवला. आणि इथं काय झालंय, आतापर्यंत शिवतेज आणि उमेश पहिल्या सामन्यामध्ये आले. तिथे जर पाहिलं तर शिवतेजनं उमेशला हरवला. आता फायनलमध्ये देखील ते दोघं जण एकमेकांच्या समोर आलेत. आता इथे काय होणार, इथे मी हे नाही म्हणू शकत की उमेशनं आतापर्यंत शिवतेजला हरवलाय, कारण जोपर्यंत शिवतेज मैदानावर आहे तोपर्यंत कुठलीही धावसंख्या अशक्य अशी नाही आहे. परंतु इथे मात्र उमेश घाणेकरनं आपला जो इम्पॅक्ट सोडलाय तो इम्पॅक्ट मात्र महत्वाचा आहे. 15 चेंडू आणि 57 धावांची गरज. 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. निश्चित रूपानं इथे मात्र कशा प्रकारे काय होणार पाहणं गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर आपण बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनला सायकल देतोय, मॅन ऑफ द सिरीजला फ्रीज देतोय, त्याच्यानंतर शूज आहेत, बेस्ट बॉलरला शूज देखील आहेत आणि दरणे गुरुजी सांगतात रेकॉर्ड देखील रेडी आहे. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. आणि म्हणून जंबोभाई ऑफिशियल स्कोरर का बोलवायचे, स्कोरिंग कोणीही करतं पण या गोष्टीसाठी बोलवायचे. रन रेटचा हिशोब होता, दरणे गुरुजींनी पद्धतशीर आपल्यासमोर मांडला. कोणाही कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर वादविवाद झाला नाही. चेंडू हवेत अडकलाय, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. बघा, थँक्यू डीजे. 2 बुकिंग मुरुड प्रीमियर लीगला पडलेले आहेत. एक कॉमेंटेटर म्हणून माझी 4थ्या पर्वामध्ये आणि स्कोरर म्हणून दरणे गुरुजींची. आता बघू, जंबोदादांनी सांगितलंय बोलवले तर बघू. लाईव्हची झालेली आहे. पण याही वर्षी अभिमानाने सांगू शकतो की कमिटी जेव्हा स्थापन झाली आणि मुरुड प्रीमियर लीग जेव्हा घ्यायची ठरवली तेव्हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिला कॉल मला होता, PP सर आणि जंबोदादांचा,
की असं असं आहे, तुम्हाला 8 दिवस जमेल का? नंतर असं झालं 8 दिवस नाही, स्पर्धा 5 दिवसावर आली आणि त्यानंतर मग 5 दिवसाची स्पर्धा असेल तर आपण मुरुड प्रीमियर लीगसाठी ॲडजस्ट करू शकतो. कारण जम्बूदादा या वर्षात भरपूर स्पर्धा आल्या 5 दिवसाच्या. PNP चषकसुद्धा मी 3च दिवस केलं आणि मुरुड प्रीमियर लीग फक्त मुरुड तालुक्याच्या प्रेमापोटी 5 दिवस इथं आलेलो आहे. तर निश्चित रूपानं पुढच्या वर्षी 8 दिवस का? रात्रीची मॅच आहे प्रणय शेळके. IPL ठेवायची का मग मुरुड मांडल्यामध्ये? यावेळी मात्र चांगला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे या ठिकाणी. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मॅन इन ब्लॅक वर्सेस मॅन इन, कोकंबीला इंग्लिशमध्ये काय बोलतात? रेड आपण म्हणू, मरून आहे का? इंग्लिशमध्ये त्याला नाव नाही ना, पण मॅन इन ब्लॅक मात्र नक्की आहे. ब्लॅक कॅप्स, नक्कीच ब्लॅक कॅप्स शांत दिसतात, ब्लॅक कॅप्सचं नशीब चांगलं दिसतं, ब्लॅक कॅप्स संयमी खेळी करतात. तसेच आहेत ना ब्लॅक कॅप्स सगळे, न्यूझीलंड असो किंवा उमेश घाणेकरता SD संघ असो. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. कारण उमेश घाणेकरनं काय केलंय, जम्बोदादा संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण शिस्तबद्ध संघांचा खेळ सगळ्यांनीच केला, पण त्यातल्या त्यात जर फेअर प्ले अवॉर्ड द्यायचा असेल तर नक्कीच आपण SD संघाला देऊ शकतो. कारण अगदी शांत, कुठल्याही निर्णयाला त्यांनी ना कधी आर्ग्युमेंट केली ना काय केलं. येस, धावसंख्येत 1 वाढ झाली, धावसंख्या झाली 11, जिंकण्यासाठी 12 चेंडू 56 धावांची गरज. कारण कर्णधार आहे, कारण उमेश घाणेकर आहे, कारण ज्यावेळी पहिल्या दिवशी SD संघ खेळत होते तेव्हा जमीरभाई बोलले होते फायनल SD मारणार. पण हे देखील खरं आहे की शिवतेज पाटील जेव्हा ऑक्शन टेबलवर बसला होता, प्रणय शेळके अगदी समोर होता, कारण आपण अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे घेतलं होतं, शिवतेज अगदी समोर होता, तेव्हा त्याच्याकडचा जो आत्मविश्वास होता त्याच्यावरून हे होतं की शिवतेज पाटील नक्की चांगली कामगिरी करणार. त्यांनी त्याच्या परीनं अप्रतिम कामगिरी केली, बक्षीस पात्र तो झाला. फायनलमध्ये थोडा सामना अडकलाय, परंतु अजूनही 12 चेंडू 56 धावा जर आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार केला तर शक्य देखील आहेत. इथे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागेल, कारण 12 लिगल डिलिव्हरीजमध्ये 72 धावा होऊ शकतात, इथे तर 56 आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश घाग. फक्त षटकार मारावे लागतील, कारण नुसते चौकार मारून पण दरणे गुरुजी फायदा नाही आहे. जयेश घाग पहिला चेंडू लीडिंग एज, फलंदाज बाद. कम ऑन DJ. थँक्यू DJ. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अलिबाग तालुक्यात निखिल धारवे 2 मोठ्या लीग झाल्या आणि अलिबागमधून जेवढे कॅप्टन होते त्यातील दोघा तिघांचा मला मेसेज आला होता की मुरुड तालुक्यातील चांगले पीक कोणते ठरतील. त्यावेळी निखिल धारवे, फहाद कळबसकर, शिवतेज पाटील, त्याच्यानंतर जर पाहिलं तर विजय घाणेकर असेल, त्याच्यानंतर हुसेन टाके असेल, पराग खोत असेल, यांची नावं सगळ्यांच्या मुखात होती. पण नावं ज्यांची नव्हती मुखामध्ये किंवा ज्यांना माहीत नव्हतं त्यांना या संघामधील काही नावं माझ्याकडून देखील पुढं केली गेली होती आणि ती नावं मात्र खऱ्या अर्थानं अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. यावेळी चांगला फटका आलाय, फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक, आणखी एक गडी बाद. कमॉन DJ. थँक्यू DJ. निखिल धारवे प्रीमियर लीगच्या इतिहास राहिलाय, अनरिटर्न म्हणा किंवा रिटर्न म्हणा, पण प्रीमियर लीगचा दरणे गुरुजी काय इतिहास राहिलाय, चेसिंग करणारा संघ कधी जिंकत नाही प्रीमियर लीगमध्ये. फक्त एक अलिबागमध्ये झालेली आमदार प्रीमियर लीग सोडलीत तर चेसिंग करणारा संघ फायनलमध्ये जिंकलेला नाही आहे. निखिल धारवे ह्याला प्रात्यक्षिक उदाहरण आहे. 6 ओव्हरमध्ये 53 करायच्या होत्या, झाल्या नव्हत्या. इथे देखील तेच झालंय. प्रीमियर लीगमध्ये कायम प्रथम फलंदाजी करून आपण एक सेफ टार्गेट बनवणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर निश्चित रूपानं कुठेतरी चेसिंगचा दबाव समोरच्या संघावर द्यायचा असतो. शिवतेज पाटीलनं टॉस जिंकला होता आणि त्याला ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं होतं.
यावेळी अप्रतिम चेंडू नितेश नरहरी आलेत म्हणजे असं काहीतरी होणार हे नक्की आहे, कारण बोर्ली गावाचा एक जुना जाणता खेळाडू आहे. आता कित्येक वेळी आमच्यासोबत अंपायर म्हणून असतात आणि नेहमीच एक अचूक आणि योग्य अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून केली जाते. परंतु असं असताना निश्चित रूपानं ॲज अ बॅटर म्हणून त्याने या मुरुड प्रीमियर लीगमध्ये देखील आपला अप्रतिम खेळ केला आहे. कारण शिवतेज पाटीलनं परवाच्या दिवशी किंवा कालच्या दिवशी मध्ये सांगितलं होतं नितेश नरहरी यांच्या प्रत्येक षटकाराला सुयोग रोटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर सांगितलं गेलं होतं की नितेश नरहरी जोपर्यंत आपल्या संघात आहेत तोपर्यंत संघ बॅलन्स आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच यश येत नाही आहे. एक धाव मिळते एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर दरणे गुरुजी सांगतायत 16 धावा 8 चेंडू 51 धावांची गरज. ईगल 11 यजदे संघ आपण जर पाहिलं तर औपचारिक 3 धावा शिवतेजने फक्त केल्यात. यावेळी मोठा फटका आलाय, षटकार चौकार आलाय का चौकार आलाय. 3च चेंडू आले शिवतेजच्या वाट्याला. चौथ्या चेंडूवर चौकार लगावलाय. थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे शिवतेज पाटीलला आणि असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जाईल. आता शिवतेजला इथं काय करायचं आहे, आपली फलंदाजीनं सर्वांचं मनोरंजन करायचं आहे. कारण इथून 7 चेंडू आणि 49 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 7 मारावा लागेल. 7 49चा हिशोब असतो. 47 धावा का 47 धावा. या ठिकाणी एक धाव घेणं गरजेचं होतं ना. अंतिम षटकात शिवतेज पाटील ऑन स्ट्राईक आला असता, पण नितेश दादाची बॅटिंग देखील बघायची इच्छा आहे सगळ्यांची. त्यामुळं षटकाराला नितेश दादाला 500 आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मोती साहेबांकडून 500 आहेत, प्रशांत दादांकडून 1000 आहेत, म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे इथे षटकाराला नितेश दादा नरहरी यांच्यासाठी. तो फटका मारणार का, कारण इथे पुरुषोत्तम दादा बसलेले आहेत. त्यांना देखील नितेश दादा आणि कल्पेश दादांना बघून वाटलं असेल की बॅट घ्यावे आणि मैदानात उतरावं, आणि त्यांनी यावर्षी कबूल केलं की बाबा आता अंपायरिंग सोबत क्रिकेट देखील थोडंसं खेळणार. कारण जोपर्यंत चांगला क्रिकेट आहे तोपर्यंत खेळणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी ओळखलं होतं. निश्चित रूपानं अंपायरिंग देखील तुमची गरजेची आहे, पण तेवढंच चांगलं तुमचं क्रिकेट जर खेळ असेल तर तो देखील जोपासणं गरजेचं आहे. यस, मुरुड प्रीमियर लीगचं 4थं पर्व काय आहे सुमित ठाकूर कडून? सस्पेन्स आहे. जंबोदादांनी सांगितलं सरप्राईज आहे, पण 4थ्या पर्वाचं तुम्हाला समजलं का? तत्पूर्वी पुढचा चेंडू, मोठा फटका आलाय, जेल खाली क्षेत्ररक्षक. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पारितोषिक आलंय 20 धावा धावफलकार. पारितोषिक आलंय उमेश घाणेकरला 500 रुपये आणि सूरज शेडगेला 500 रुपये. रोहित चाचे मॅन फ्रॉम चिकनी यांच्या माध्यमातून उमेश घाणेकर याला 500 रुपये आणि निश्चित रूपानं सूरज शेडगे याला 500 रुपये. दोघांनाही गुगल पे केले जातील. विश्वासातली माणसं आहेत रोहित चाचे, रोशन चाचे. 100% पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार, नो डाऊट. सूरजला रोशन चाचेकडून देखील 500 रुपये आलेले आहेत. कारण रोशन चाचे जंबोभाई जर आपण पाहिलं तर त्याचा संघ DCB चषकामध्ये खेळला होता आणि तेव्हा देखील हीच साईट होती तळेखार संघाची आणि तळेखार गावांशी त्यांचे जर पाहिले तर चांगले संबंध आहेत, नातेसंबंध आहेत आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं त्यांनी तळेखारचा खेळाडू असला की नेहमीच त्यांच्याकडून बक्षिसं आपल्याला लागलेली दिसतात. तर निश्चितच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय सार्थकनं. पुढचा चेंडू, हो चांगला फटका आलाय. चेंडूला डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनला खेळून काढलंय, चौकार नोंदविला गेलाय. आता मित्रांनो कुठल्याही प्रकारचा रन रेटचा ना विचार केला जात ना काही, त्यामुळं शरीर धोक्यात घालू नका. बाउंड्री जात असेल तर जाऊ द्या, कारण फलंदाजी बघण्याची मजा देखील थोडीशी मिळते. पब्लिकनं सुद्धा सामन्यातून आपला रस काढून घेतलेला आहे. एका चौकाराचे 500 रुपये आहेत आणि ते 500 रुपये शुभमच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता काय करायचं आहे तर
प्रशांत दादांनी जर पारितोषिक लावले तर हा घ्या, 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. 1500चा मानकरी झाला फलंदाज. आणि याला कुठे ठेवला होता? पद्माकरची तांबडकर यांच्याकडून सूरजसाठी आणखी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं आता शिवतेजला मात्र थोडीशी स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. अजून काही मोठे फटके शिवतेजच्या बॅटमधून पाहायचे होते, पण इथे मात्र शिवतेज फक्त नॉन स्ट्राईक एंडवरून बघत उभा राहिलाय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. हा देखील अप्रतिम चेंडू. निखिल धारवे तेच झालं ना, पहिला जिंकलो फायनलला हरलो. इथे मात्र फायनलचं समीकरण काय आहे? कुठल्याही लीगमध्ये तुम्ही जा, मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफीचा इथे उल्लेख केला, आता पुढचे MPLचं पर्व येईल, फायनलमध्ये एकदा तरी पहिली बॅटिंग घेऊन बघा, सामना तुमच्या नावावर होऊन जाईल.